आपल्याला योग निद्रेसाठी तयार व्हायचंय. पाठीवर झोपा. डोक्यापासून पायापर्यंत सर्व शरीर सरळ ठेवा. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. टाचा आतल्या बाजूला, चवडे बाहेरच्या बाजूला असल्यास उत्तम. हात सरळ शरीरापासून थोड्या अंतरावर ठेवा. हाताची तळवे आकाशाच्या दिशेने. तोंड बंद. नाकानेच आपल्याला श्वास घ्यायचा आहे. मान एका दिशेला झुकलेली असेल तरी चालेल. शरीरावर कुठल्याही प्रकारचा ताण नको. असेल तर आत्ताच हालचाल करून शरीर शिथिल करा. खात्री करा शरीरावर कुठल्याही प्रकारचा ताण नाही. रिलॅक्स रिलॅक्स. एक खोलवर श्वास घ्या आणि सोडून द्या. श्वास सोडताना शरीर हलकं होतंय अशी कल्पना करा. पुन्हा एक खोलवर श्वास घ्या आणि सोडून द्या. अजून एक खोलवर श्वास घ्या आणि सोडून द्या. योग निद्रेमध्ये आपल्याला झोपायचं नाही याची दक्षता घ्या. रिलॅक्स. अवतीभोवती येणाऱ्या आवाजाकडे लक्ष द्या. दूरवरील आवाज, अवतीभोवती येणारा आवाज, माझा आवाज, बॅकग्राऊंड म्युझिकचा आवाज, एकाच वेळेस सर्व आवाजांकडे लक्ष द्या. एकाच वेळेस सर्व आवाजांकडे लक्ष द्या आणि या प्रकृतीमध्ये, या सृष्टीमध्ये समरस व्हा, विलीन व्हा. एकाच वेळेस अवतीभोवती येणाऱ्या सर्व आवाजांकडे लक्ष द्या आणि या प्रकृतीमध्ये, या सृष्टीमध्ये समरस व्हा, विलीन व्हा. रिलॅक्स. तुमचं संपूर्ण शरीर शिथिल होत आहे. तुमचं संपूर्ण शरीर शिथिल होत आहे. रिलॅक्स. तुमच्या डाव्या पायाच्या अंगठ्याकडे लक्ष द्या. तुमच्या डाव्या पायाच्या अंगठ्याकडे लक्ष द्या. तुमचं संपूर्ण लक्ष डाव्या पायाच्या अंगठ्याकडे. आणि कल्पना करा तुमच्या डाव्या पायातल्या अंगठ्यातली सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेताय. डाव्या पायातल्या अंगठ्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेताय. डाव्या पायातल्या अंगठ्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेतलंय. डाव्या पायाचा अंगठा पूर्ण शिथिल झालाय. पूर्ण शिथिल झालाय. डाव्या पायाचा अंगठा आहे की नाही असा आभास निर्माण होतोय. डाव्या पायाचा अंगठा पूर्ण शिथिल झालाय. पूर्ण शिथिल झालाय. डाव्या पायाच्या उरलेल्या 4 बोटांकडे लक्ष द्या. डाव्या पायाची उरलेली 4 बोटे, त्यातून सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेताय. डाव्या पायातील उरलेली 4 बोटे, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेताय. डाव्या पायाची उरलेली 4 बोटे,
शिथिल झाले. डाव्या पायाच्या तळव्याकडे लक्ष द्या. डाव्या पायाची टाच, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेताय. डाव्या पायाचा संपूर्ण पंजा, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही घोट्याच्या दिशेने काढून घेताय. डावा पायाचा संपूर्ण पंजा, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेतलंय आणि डावा पायाचा पंजा शिथिल झालाय. डाव्या पायाचा पंजा आहे की नाही असा आभास निर्माण होतोय. त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेतलंय. डाव्या पायाचा घोटा, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही पोटरीच्या दिशेने काढून घेताय. डाव्या पायाची पोटरी, त्यातली सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही गुडघ्याच्या दिशेने काढून घेताय. डाव्या पायाच्या पोटरीतलं सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेतले. डावा पायाचा गुडघा, त्यातली सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही मांडीच्या दिशेने काढून घेताय. डाव्या पायातल्या गुडघ्यातली सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेतलंय. डावा पायाचा गुडघा शिथिल झालाय, रिलॅक्स झालाय. डाव्या पायाची मांडी, त्यातली सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही कमरेच्या दिशेने काढून घेताय. डाव्या पायाची मांडी, त्यातली सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेतलंय. संपूर्ण डावा पाय, संपूर्ण डाव्या पायातली सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही कमरेच्या दिशेने काढून घेतलंय. डावा पाय शिथिल झालाय. डाव्या पायातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेतलंय. डावा पाय शिथिल झालाय. डावा पाय आहे की नाही अशी शंका तुमच्या मनात उत्पन्न होतीये. डावा पाय शिथिल झालाय. आता उजव्या पायाच्या अंगठ्याकडे लक्ष द्या. तुमच्या उजव्या पायातल्या अंगठ्यातली सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेताय. उजव्या पायातल्या अंगठ्यातली सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेतलाय आणि उजव्या पायातला अंगठा शिथिल झालाय. उजव्या पायाची उरलेली 4 बोटे, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेतलंय. उजव्या पायाचा तळवा, उजव्या पायाची टाच, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेतलंय. उजव्या पायाचा पंजा, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेताय. उजव्या पायाचा घोटा, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेताय. उजव्या पायाची पोटरी, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही गुडघ्याच्या दिशेने काढून घेताय. उजव्या पायाच्या पोटरीतील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेतलंय. उजव्या पायाचा गुडघा, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही मांडीच्या दिशेने काढून घेताय. उजव्या पायाचा गुडघा, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेतलंय. उजव्या पायाचा गुडघा शिथिल झालाय. उजव्या पायाची मांडी, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेताय.
उजव्या पायाची मांडी, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेतलंय आणि उजव्या पायाची मांडी शिथिल झाली आहे. संपूर्ण उजवा पाय, संपूर्ण उजव्या पायातली सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेतलंय. संपूर्ण उजवा पाय, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेतलंय. उजवा पाय शिथिल झालाय. उजवा पाय तुमच्या शरीरात आहे की नाही असा आभास तुम्हाला निर्माण होतोय. शरीराच्या कमरेखालील भागाकडे लक्ष द्या. कमरेखालील भागातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेताय. शरीराच्या कमरेखालील भागातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेतलंय आणि कमरेखालील भाग शिथिल झालाय. तुमच्या पाठीच्या मणक्याकडे लक्ष द्या. पाठीच्या मणक्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही डोक्याच्या दिशेने काढून घेताय. तुमच्या पोटाच्या स्नायूकडे लक्ष द्या. पोटाच्या स्नायूमधील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही वरच्या दिशेने काढून घेताय. पोटातील अवयवांकडे लक्ष द्या. किडनी असेल, लिव्हर असेल, पोट असेल, लहान आतडे, मोठे आतडे, यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही वरच्या दिशेने काढून घेताय. पोटातील अवयव, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेतलंय. पोटातील स्नायू, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेतलंय. छातीच्या पिंजऱ्याकडे लक्ष द्या. छातीचा पिंजरा, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेताय. छातीचे स्नायू, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेताय. छातीच्या पिंजऱ्याच्या आतील अवयव, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेताय. तुमचं फुफ्फुस, तुमचं हृदय, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही डोक्याच्या दिशेने काढून घेताय. पाठीच्या स्नायूकडे लक्ष द्या. पाठीचे स्नायू, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही डोक्याच्या दिशेने काढून घेताय. छातीचे स्नायू, पोटाचे स्नायू, पाठीचे स्नायू, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेतलंय. पोटातले अवयव, लहान आतडे, मोठे आतडे, किडनी, लिव्हर, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेतलंय. छातीचा पिंजरा, फुफ्फुस, हृदय, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेतलंय आणि सगळे अवयव शिथिल झाले. तुमच्या डाव्या हाताच्या अंगठ्याकडे लक्ष द्या. डाव्या हाताचा अंगठा, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेताय. डाव्या हाताची उरलेली 4 बोटे, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेताय. डाव्या हाताचा तळवा, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेताय. डाव्या हाताचा पंजा, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेताय. डाव्या हाताचा पंजा, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेतलंय आणि डाव्या हाताचा पंजा शिथिल झालाय. डाव्या हाताचं मनगट, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेताय. डाव्या हाताचा कोपरा, डाव्या हाताचा दंड आणि डाव्या हाताचा खांदा,
त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही मानेच्या दिशेने काढून घेताय. संपूर्ण डावा हात, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही मानेच्या दिशेने काढून घेताय. संपूर्ण डावा हात, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेतलंय आणि डावा हात शिथिल झालाय, रिलॅक्स झालाय. उजव्या हाताच्या अंगठ्याकडे लक्ष द्या. उजव्या हाताचा अंगठा, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही खांद्याच्या दिशेने काढून घेताय. उजव्या हाताची उरलेली चारी बोटे, उजव्या हाताचा तळवा, उजव्या हाताचा पंजा, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेताय. उजव्या हाताचा मनगट, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेतलंय. उजव्या हाताचा कोपरा, उजव्या हाताचा दंड आणि उजव्या हाताचा खांदा, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेताय. उजव्या हातातील दंड, उजव्या हाताचा खांदा, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेतलंय. संपूर्ण उजवा हात, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेतलंय आणि उजवा हात शिथिल झालाय. माने खालील शरीरातील संपूर्ण भाग, माने खालील शरीरातील संपूर्ण भाग, त्यातली सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेतलंय आणि माने खालील शरीरातील संपूर्ण भाग शिथिल झालाय, रिलॅक्स झालाय. तुमचे मानेचे स्नायू, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य डोक्याच्या दिशेतून तुम्ही बाहेर काढताय. मानेमधील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही बाहेर काढलंय. तुमच्या हनुवटीकडे लक्ष द्या. तुमच्या चेहऱ्याचे स्नायू, तुमचे गाल, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेताय. तुमचे ओठ, तुमचे दात, तुमची जीभ, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही डोक्यातून बाहेर काढून टाकताय. नाकाकडे लक्ष द्या. नाकाचे स्नायू, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही डोक्याच्या दिशेतून बाहेर काढून टाकताय. कवटीचा भाग, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही वरच्या दिशेने बाहेर काढून टाकलंय. कपाळ, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही वरच्या दिशेने बाहेर काढलंय. तुमचे डोळे, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून टाकताय. उजवा डोळा, डावा डोळा, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून टाकलंय. कपाळाचे स्नायू, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही वरच्या दिशेने काढून घेतलंय. कवटीतील आतील अवयव, आपली बुद्धी, त्यातली सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेताय. तुमचं संपूर्ण शरीर, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेतलंय आणि संपूर्ण शरीर शिथिल झालंय. शरीर नसल्याचा आभास होतोय. तुमचं संपूर्ण शरीर, त्यातील सगळी ऊर्जा, सगळं चैतन्य तुम्ही काढून घेतलंय. संपूर्ण शरीर
शिथिल झालाय आणि तुम्ही एक प्रकृतीचा एक भाग झालाय, या सृष्टीचा एक भाग झालाय, त्या आनंदाचा एक भाग झालाय, त्या चैतन्याचा एक भाग झालाय. संपूर्ण शरीर रिलॅक्स झालंय. शरीर नसल्याचा भास तुम्हाला होतोय आणि आपण त्या प्रकृतीचा एक भाग झालोय, त्या सृष्टीचा एक भाग झालोय, त्या परम आनंदाचा एक भाग झालोय. त्या चैतन्याचा आनंद घ्या, त्या स्वचा आनंद घ्या. विश्वरूप दर्शन, विश्वरूप दर्शन, विश्वरूप दर्शन. अहम ब्रह्मास्मि, अहम ब्रह्मास्मि, अहम ब्रह्मास्मि. आपले लक्ष आपल्या श्वासाकडे घेऊन या. श्वास आत येतोय, बाहेर जातोय, त्या श्वासाची जाणीव करा. तो हवेचा स्पर्श आपल्या नाकपुड्यांना होतोय, त्याचा अनुभव करा. श्वास आत येतोय, बाहेर जातोय. श्वास आत येताना, बाहेर जाताना हवेचा स्पर्श त्या नाकपुड्यांना होतोय, त्याचा अनुभव घ्या. प्रत्येक आत येणारा श्वास नवीन चैतन्य घेऊन आत येतोय आणि बाहेर जाणारा श्वास तुम्हाला रिलॅक्स करतोय. प्रत्येक आत येणारा श्वास नवीन सकारात्मक ऊर्जा घेऊन येतोय आणि बाहेर जाणारा श्वास तुम्हाला रिलॅक्स करतोय. आतमध्ये येणाऱ्या प्रत्येक श्वासाच्या माध्यमातून नवचैतन्याचा संचार माझ्या शरीरामध्ये होतोय. आत येणाऱ्या प्रत्येक श्वासाच्या माध्यमातून नवीन सकारात्मक ऊर्जेचा संचार माझ्या शरीरामध्ये होतोय. कल्पना करा, आत येणारा प्रत्येक श्वासाच्या माध्यमातून नवीन सकारात्मक ऊर्जा माझ्या शरीरामध्ये येते. आत येणाऱ्या प्रत्येक श्वासाच्या माध्यमातून नवचैतन्याचा संचार माझ्या शरीरामध्ये होतोय. आत येणारा प्रत्येक श्वास आपल्याला नवीन सकारात्मक ऊर्जा देतोय, नवचैतन्य देतोय आणि आपल्या शरीरामध्ये नवचैतन्य आणि नवीन सकारात्मक ऊर्जेचा संचार व्हायला सुरुवात झाली आहे. डाव्या पायाच्या अंगठ्याकडे लक्ष द्या. डाव्या पायाच्या अंगठ्यामध्ये श्वासाच्या माध्यमातून नवचैतन्याचा संचार होतोय, नवीन सकारात्मक ऊर्जेचा संचार होतोय. डावा पायाचा अंगठा
त्यामध्ये पूर्ण नवीन सकारात्मक ऊर्जा आली आहे, नवचैतन्य आलंय. आणि डाव्या पायाचा अंगठा चैतन्यमय झालाय, प्रकाशमय झालाय, तेजोमय झालाय. डाव्या पायाची उरलेली 4 बोटे, डाव्या पायाचा तळवा, डाव्या पायाचा पंजा, डाव्या पायाची पोटरी, डाव्या पायाचा गुडघा, डाव्या पायाची मांडी, संपूर्ण डावा पाय. संपूर्ण डाव्या पायामध्ये श्वासाच्या माध्यमातून नवचैतन्याचा संचार होतोय, नवीन सकारात्मक ऊर्जा येते आणि संपूर्ण डावा पाय तेजोमय झालाय, चैतन्यमय झालाय, प्रकाशमय झालाय. नवीन सकारात्मक ऊर्जेचा संचार डाव्या पायामध्ये होतोय. उजव्या पायाच्या अंगठ्याकडे लक्ष घेऊन जा. उजव्या पायाचा अंगठा त्या श्वासाच्या माध्यमातून उजव्या पायाच्या अंगठ्यामध्ये नवीन चैतन्य येत आहे, नवीन सकारात्मक ऊर्जा येते. आणि उजव्या पायाचा अंगठा तेजोमय झालाय, प्रकाशमय झालाय, चैतन्यमय झालाय. उजव्या पायाची उरलेली 4 बोटे, उजव्या पायाचा तळवा, उजव्या पायाची टाच, उजव्या पायाचा पंजा, उजव्या पायाचा घोटा, उजव्या पायाची पोटरी, उजव्या पायाचा गुडघा, उजव्या पायाची मांडी, संपूर्ण उजवा पाय त्यामध्ये नवचैतन्याचा संचार होतोय, नवीन सकारात्मक ऊर्जा उजव्या पायामध्ये आलंय आणि संपूर्ण उजवा पाय तेजोमय झालाय, प्रकाशमय झालाय. लख प्रकाश उजव्या पायातून बाहेर पडतोय. कमरेखालचा भाग, आत येणारा प्रत्येक श्वास हा नवचैतन्य घेऊन येतोय, नवीन सकारात्मक ऊर्जा घेऊन येतोय आणि कमरेखालील सगळ्या भागामध्ये तो संचारतोय. कमरेखालचा संपूर्ण भाग चैतन्यमय झालाय, तेजोमय झालाय, आनंदमय झालाय, प्रकाशमय झालाय. नवीन सकारात्मक ऊर्जा त्यामध्ये संचारतीये. पाठीचा मणका, पाठीचे स्नायू, पोटाचे स्नायू, छातीचे स्नायू यामध्ये नवीन सकारात्मक ऊर्जेचा संचार होतोय, नवचैतन्याचा संचार होतोय. पोटातील आतील स्नायू, पोटाच्या आतील अवयव, लहान आतडे, मोठे आतडे, पोट, किडनी, लिव्हर, पोटाच्या आतील प्रत्येक अवयवामध्ये नवीन सकारात्मक ऊर्जेचा संचार होतोय, नवचैतन्य पोटाच्या आतील अवयवामध्ये संचारतंय. छातीचा पिंजरा, फुफ्फुस, हृदय, संपूर्ण छाती त्यातील नवीन सकारात्मक ऊर्जेचा संचार होतोय, नवीन चैतन्य छातीमध्ये संचारतंय. आणि छातीचा भाग, पोटाचा भाग आणि पाठीचा भाग, पाठीचा मणका, आतील अवयव यामध्ये नवचैतन्याचा संचार झालाय, नवीन सकारात्मक ऊर्जा आतमध्ये संचारली आहे. आणि छातीचा, पोटाचा आणि पाठीचा भाग प्रकाशमय झालाय, तेजोमय झालाय, आनंदीमय झालाय. डाव्या हाताच्या अंगठ्याकडे लक्ष द्या. शरीरामध्ये येणारा प्रत्येक श्वास नवचैतन्य घेऊन आत येतोय, नवीन सकारात्मक ऊर्जा घेऊन आत येतोय आणि ती ऊर्जा डाव्या हाताच्या अंगठ्यामध्ये संचारतीये. आणि डाव्या हाताचा अंगठा चैतन्यमय झालाय, प्रकाशमय झालाय, तेजोमय झालाय. नवीन सकारात्मक ऊर्जा डाव्या हाताच्या अंगठ्यामध्ये आली आहे. डाव्या हाताची उरलेली 4 बोटे, डाव्या हाताचा तळवा, डाव्या हाताचा पंजा, डाव्या हाताचं मनगट, डाव्या हाताचा कोपरा, डाव्या हाताचा दंड, डाव्या हाताचा खांदा, संपूर्ण डावा हात, संपूर्ण डाव्या हातामध्ये नवीन सकारात्मक ऊर्जेचा संचार होतोय, नवचैतन्याचा संचार होतोय. डावा हात प्रकाशमय झालाय, तेजोमय झालाय.
उजव्या हाताच्या अंगठ्याकडे लक्ष घेऊन जा. शरीरामध्ये येणारा प्रत्येक श्वास नवीन सकारात्मक ऊर्जा घेऊन येतोय आणि उजव्या हाताच्या अंगठ्यामध्ये संचारतोय. उजव्या हाताचा अंगठा चैतन्यमय झालाय. नवीन सकारात्मक ऊर्जेचा संचार उजव्या हाताच्या अंगठ्यामध्ये होतोय. शरीरामध्ये येणारा प्रत्येक श्वास नवचैतन्य घेऊन येतोय, नवीन सकारात्मक ऊर्जा घेऊन येतोय आणि उजव्या हाताच्या अंगठ्यामध्ये संचारतोय. उजव्या हाताचा अंगठा प्रकाशमय झालाय, तेजोमय झालाय, आनंदमय झालाय. उजव्या हाताची उरलेली 4 बोटे, उजव्या हाताचा तळवा, उजव्या हाताचा पंजा, उजव्या हाताचं मनगट, उजव्या हाताचा कोपरा, उजव्या हाताचा दंड, उजव्या हाताचा खांदा, संपूर्ण उजवा हात नवीन सकारात्मक ऊर्जेचा संचार उजव्या हातामध्ये होतोय आणि उजवा हात चैतन्यमय झालाय, तेजोमय झालाय, प्रकाशमय झालाय. शरीरामध्ये येणारा प्रत्येक श्वास नवचैतन्य घेऊन येतोय, नवीन सकारात्मक ऊर्जा घेऊन येतोय. मानेच्या स्नायूकडे लक्ष द्या, चेहऱ्याच्या स्नायूकडे लक्ष द्या. मानेच्या स्नायूमध्ये, चेहऱ्याच्या स्नायूमध्ये नवचैतन्याचा संचार होतोय. नवीन सकारात्मक ऊर्जा मानेच्या आणि चेहऱ्याच्या स्नायूमध्ये संचारतीये. डोक्याचा मागील भाग, डोक्याचा वरील भाग, कपाळाच्या भागाकडे लक्ष द्या. यामध्ये नवचैतन्याचा संचार होतोय, नवीन सकारात्मक ऊर्जा संचारतीये. डाव्या कानाकडे लक्ष द्या, उजव्या कानाकडे लक्ष द्या. त्यामध्ये नवचैतन्याचा संचार होतोय, नवीन सकारात्मक ऊर्जा दोन्ही कानामध्ये संचारतीये. गालाकडे लक्ष द्या, ओठांकडे लक्ष द्या, दातांकडे लक्ष द्या, जिभेकडे लक्ष द्या, टाळूकडे लक्ष द्या. त्यामध्ये नवचैतन्याचा संचार होतोय, नवीन सकारात्मक ऊर्जा त्यामध्ये संचारतीये. आपल्या नाकाकडे लक्ष घेऊन जा. नाकामधल्या प्रत्येक पेशीमध्ये नवचैतन्याचा संचार होतोय, नवीन सकारात्मक ऊर्जा त्यामध्ये येते. गालांकडे लक्ष द्या, कपाळाकडे लक्ष द्या, डोळ्यांकडे लक्ष द्या, डोळ्यांच्या बुबुळाकडे लक्ष द्या, डोळ्याच्या पापणीकडे लक्ष द्या. संपूर्ण चेहरा नवचैतन्य त्यामध्ये संचारतंय, नवीन सकारात्मक ऊर्जेचा संचार त्यामध्ये झालाय. आपल्या बुद्धीकडे लक्ष द्या. त्यामध्ये नवचैतन्याचा संचार होतोय, नवीन सकारात्मक ऊर्जा त्यामध्ये संचारतीये. आपलं संपूर्ण शरीर, आपल्या संपूर्ण शरीरामध्ये नवचैतन्याचा संचार झालाय, नवीन सकारात्मक ऊर्जा शरीरामध्ये संचारली आहे. संपूर्ण शरीर तेजोमय झालंय, चैतन्यमय झालंय, आनंदमय झालंय, प्रकाशमय झालंय आणि एक लख्ख प्रकाश शरीरातून बाहेर पडतोय. आपल्या डोळ्याकडे लक्ष द्या. आपल्या डोळ्यामध्ये विलक्षण तेज आलंय. डोळ्यातला आत्मविश्वास बघा. नवीन सकारात्मक ऊर्जा आपल्या डोळ्यामध्ये संचारतीये. आपल्या डोळ्यामध्ये विलक्षण तेज आलंय. चेहऱ्यावरचं हास्य बघा, चेहऱ्यावरचा आत्मविश्वास बघा आणि संपूर्ण शरीर तेजोमय झालंय, प्रकाशमय झालंय, आनंदमय झालंय. आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. शरीरामध्ये येणारा प्रत्येक श्वास नवचैतन्य घेऊन आत येतोय, नवीन सकारात्मक ऊर्जा घेऊन आत येतोय आणि बाहेर पडणारा प्रत्येक श्वास शरीराला हलकं करतोय. आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. शरीरामध्ये येणारा प्रत्येक श्वास नवीन सकारात्मक ऊर्जा, नवचैतन्य घेऊन आतमध्ये प्रवेश करतोय
आणि बाहेर पडणारा प्रत्येक श्वास शरीराला हलकं करतोय. अवतीभोवतीच्या वातावरणाकडे लक्ष द्या. आपण योग निद्रा करत होतो. शरीराची जाणीव करा. अवतीभोवतीच्या वातावरणाची जाणीव करून घ्या. आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे द्या. श्वास आत येतोय, बाहेर जातोय, आत येतोय, बाहेर जातोय. आपल्या संपूर्ण शरीराची जाणीव करून घ्या. उजव्या पायाचा अंगठा हलवा, उजव्या हाताचा अंगठा हलवा, डाव्या पायाचा अंगठा हलवा, उजव्या हाताचा अंगठा हलवा. संपूर्ण शरीराची जाणीव करून घ्या. काही वेळानंतर आपल्याला डोळे उघडायचे आहे. जेव्हा वाटेल तेव्हा दोन्ही हाताचे तळवे एकमेकावर घासून डोळ्यावर ठेवून प्रकाशाची जाणीव करून अलगद डोळे उघडू शकता. जेव्हा वाटेल तेव्हा अलगद डोळे उघडू शकता. रिलॅक्स, रिलॅक्स. जेव्हा वाटेल तेव्हा डाव्या कुशीवर वळून उठून बसू शकता. एक खोलवर श्वास घ्या आणि सोडून द्या. पुन्हा एक खोलवर श्वास घ्या आणि सोडून द्या. रिलॅक्स, रिलॅक्स. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.